सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आमदार अनुप अग्रवाल यांच्या हरिधुळे संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या पुढाकारातून नगावबारी येथील टेकडीवर महावृक्षारोपण अभियान सुरू करण्यात आले। या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 450 वृक्षांची लागवड करण्यात आली असून येथे एकूण 10,000 वृक्ष लागवण्याचा संकल्प आहे। प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक ललित माळी यांनी पाठपुरावा करत स्वखर्चातून तब्बल 637 खड्डे खोदून या अभियानाला गती दिली आहे। विशेष म्हणजे या उपक्रमासाठी कोणताही सरकारी निधी न वापरता केवळ लोकसहभाग आणि श्रमदानातून हे अभियान राबविले जात आहे। या उपक्रमात महापौर मायादेवी परदेशी आणि भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे। या मोहिमेत मनपाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक आणि पर्यावरण प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। ही केवळ वृक्ष लागवड नसून धुळ्याच्या भवितव्यासाठी उभारलेली लोक चळवळ असून प्रत्येक नागरिकांनी एक वृक्ष लावून तो जगवावा असे आवाहन करण्यात आले। आज धुळे महानगरपालिका तर्फे वन विभागाची नगावबारी टेकडी येथे 450 वृक्षारोपण या ठिकाणी झाले आहे। लोकप्रतिनिधी म्हणून मी 637 खड्डे स्वखर्चाने या ठिकाणी करून दिले। महानगरपालिकेचे आयुक्त नितीनजी कापडणीस साहेब यांनी पूर्ण महानगरपालिकेची कर्मचारीच्या तर्फे या ठिकाणी हे वृक्षारोपण झालं। आज सगळेच महानगरपालिकेचे आमचे पाटकरी साहेब असतील, सगळे स्वच्छता निरीक्षक असतील आणि बागमाळी आमचे दिनेश भाऊ असतील, बाविस्कर दादा असतील, या सगळ्यांच्या मेहनतीने आज नगावबारीच्या वर्षानुवर्ष या ज्या बोडके टेकड्या आहेत या ठिकाणी वृक्षारोपण झालं आहे। अजून 2 दिवसामध्ये या ठिकाणी 200 वृक्ष लावण्यात येणार आहे। हे सर्व मनावर घेतलं धुळे शहराचे धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस साहेबांनी महापौरांच्या पुढाकाराने आणि आमदार धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांच्या हरित धुळे या संकल्पामध्ये हे सर्व वृक्षारोपण सुरू आहे। मी धुळेकरांना विनंती करतो की या ठिकाणी 25 हेक्टर जमीन आहे, जवळपास आपल्याला 100 एकरावर वृक्षारोपण करायचे आजचं ही सुरुवात आहे। यापुढेही हे वृक्षारोपण कायम राहणार आहे। येणाऱ्या पिढीसाठी हे खूप प्रेरणादायी असणार असून आपण सर्वांनी या ठिकाणी योगदान द्यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।